जय हरी. एकादश स्कंध भाग 213. 30व्या अध्यायामध्ये आपण पाहतोय की परीक्षित राजाला शब्दशस्त्र लागलेलं होतं, म्हणजे शब्द बाण अर्थात शाप मिळालेला होता की 7 दिवसामध्ये तक्षक दंश करून तुझा मृत्यू येईल. आणि आता त्याला मुक्ती प्राप्त करून घ्यायची होती, म्हणून सर्वांग परिपूर्ण श्रीकृष्ण चरित्र ऐकण्यासाठी परीक्षितीनं अत्यंत श्रद्धेनं शुकाचार्यांना विनवलं की उद्धवाला बद्रिकाश्रमास जायला सांगितल्यानंतर श्रीकृष्णानं द्वारकेमध्ये काय केलं, आपल्या कुळाचा नाश घडवून आणला आणि त्यानं आपल्या देहाचं विसर्जन कसं केलं ते सांगावं. वास्तविक श्रीकृष्ण परिपूर्ण ब्रह्म होता, त्याला शापबंधन बांधण्यासारखं नव्हतं. असं असून त्यानंही यादव वंशातील शरीर सोडून ब्रह्मशाप खरा केला. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्या इच्छा मात्रे करून होतात, त्यानं आपला देह कसा ठेवला हे मोठं गूढच आहे. शिवाय तो देह इतका सुंदर होता की त्याला डोळ्यांनी नुसतं पाहिलं की जीव आनंदानं भरून जात असे. 11ही इंद्रियांना निरंतर गोडी लागून ती भोगता भोगता अधिकच आवड उत्पन्न होई. श्रीकृष्णाची गोडी अगदी अवीट होती. बाला, मुग्धा, प्रौढा आणि प्रगल्भा 4ही प्रकारच्या स्त्रियांना श्रीकृष्णमूर्ती भुरळ पाडत असे. कोणतीही स्त्री, मग ती मोठी धार्मिक, धैर्यवान, पतिव्रता, अतिवृद्ध, अतिनिष्काम किंवा जिनं काम भोगलाच नाही अशी कशीही असली तरी तिनं एकदा श्रीकृष्णमूर्ती पाहिली की पाण्याची आणि मिठाची गाठ पडावी तशी तिची दृष्टी परत फिरतच नसे. डोळ्यांना श्रीहरीच्या सुंदर स्वरूपाचं वेडच लागे. बिचाऱ्या स्त्रियाच कशाला, पण संत, विरक्त आणि परमार्थी अशांच्या कानावर कृष्णकीर्ती पडली तर श्रीकृष्णाची मूर्ती त्यांच्या देखील मनात ठसत असे. चित्तात श्रीकृष्णमूर्ती ठसली की त्यांचं चित्त कृष्णरूपच बनून जायचं. कृष्णाची कीर्ती संतांच्या चित्तवृत्ती आकर्षून घेईल यात नवल नाही. पण चंदनाचा वारा लागला म्हणजे खैरसुद्धा चंदन होऊन जातात. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण कीर्ती प्रेमानं श्रवण केली असता असंतही संत पदवीला चढतात. महाकवींना श्रीकृष्ण कीर्ती वर्णन करताना अपार स्फूर्ती येते, कारण नवही रसात रंगणारा असा श्रीकृष्ण एकटाच पुरुष त्यांना दिसतो. कृष्णमूर्तीचा महिमा खरोखर अगाध आहे, कारण ती ऐकून कृष्णमूर्तीचं ध्यान लागतं आणि त्या ध्यानानं तद्रुपता येते. प्रेमानं त्याचं चिंतन करणाऱ्यास तद्रुपता होते, यात नवलच नाही. परंतु त्याच्याकडे द्वेषानं पाहणारे देखील तशाच ध्यानानं मुक्त होऊन गेले असा शुद्ध चैतन्यमय देह श्रीकृष्णानं आपलं काम संपल्यावर शांतपणे ठेवला. काय झालं तर द्वारकेत उत्पात झाले. संकट असो की भाग्य असो, कोणताही प्रसंग प्रत्यक्ष येण्याअगोदर त्याची छाया निरनिराळ्या घटनांतून उमटते. आधी होणाऱ्या अनेक घटनांपुढे येणाऱ्या शुभाशुभ प्रसंगांची सूचना देत असतात. सामान्य माणसाला त्या घटनांचा अर्थ कळत नाही, त्यामुळं प्रत्यक्ष प्रसंग आल्याबरोबर तो गांगरून जातो. श्रीकृष्णासारख्या महाज्ञानी आणि लोकसंग्रही परोपकार करता पुरुष पृथ्वीवरून नाहीसा व्हायचा ही काही गोष्ट सामान्य अशी नव्हतीच. त्याचप्रमाणे ज्या यादवांनी एवढं ऐश्वर्य भोगून वैदिक धर्माची पताका वर फडकवत ठेवली, ते नामशेष होण्याचा प्रसंग देखील मोठा विलक्षण होता. त्याच्या सूचना कशा मिळाल्या याचं वर्णन इथे आढळतं. त्या सूचनांचा अर्थ फक्त थोड्याच लोकांना समजला. द्वारकेमध्ये अनेक विघ्न येऊन कोसळली. भूलोक, भुवरलोक आणि स्वरलोक तिन्ही ठिकाणी मोठमोठे उत्पात झाले. दिवसा तारे पतन पाहू लागले. मोठमोठे विलक्षण धूमकेतू प्रगट झाले. भूकंप होऊन मोठे आवाज झाले, मोठे स्फोट झाले.
सोसाट्याचा वारा सुटून मोठी झाडं उलथून पडली. भयंकर वावटळी वाहू लागल्या. विजांचा मोठा कडकडाट होऊ लागला. सूर्यचंद्रांना खळी पडली. आकाशात दिशा जळत असल्यासारख्या दिसू लागल्या. भुवर लोकात भूतं खा खा करत उठली. भयंकर किंकाळू लागली. दिवसा ढवळ्या घुबडं ओरडू लागली. राजवाड्यासमोर कुत्री रडू लागली. यादवांच्या छाया मस्तकांशिवाय दिसू लागल्या. शत्रुगृहात सारे क्रूर ग्रह एकत्र झाले. अशी दुःखसूचक अरिष्ट पाहून यादव घाबरले. त्यांनी श्रीकृष्णाला विचारलं. तेव्हा त्यानं सांगितलं की पुढे मोठा भयंकर प्रसंग आहे, म्हणून सर्वांनी द्वारका सोडून बाहेर पडावं. शंखोद्वार तीर्थामध्ये बायका, मुलं, म्हातारी माणसं ठेवावी आणि यादववीरांनी प्रभास तीर्थाला जावं. त्याप्रमाणे सगळ्यांनी द्वारका तात्काळ सोडली. अर्थातच यानंतर यादवांचा नाश हा होणारच होत होता. कारण इतिहासात असं दिसतं की एखादी जमात काही काल मोठी संघटित होऊन तसंच चांगला पुढारी मिळून राजकीय, आर्थिक आणि पारमार्थिकदृष्ट्या एकदम पुढे पडतं. अनेक कर्तृत्ववान स्त्री पुरुष जीवनाच्या भिन्न क्षेत्रात संस्मरणीय कामगिरी करतात. पण 2-3 पिढ्या गेल्यावर त्या जमातीतील अंतर्यामींची शक्ती क्षीण होते आणि आरंभीचा ध्येयवाद बाजूला राहून समाजातील चांगले स्त्री पुरुष देखील केवळ भोगासक्त बनतात. जोपर्यंत त्यांच्यात कोणी मोठा शास्ता असतो तोपर्यंत कलहवृत्ती दबून राहते. तो मागे सरला किंवा नाहीसा झाला की लगेच आपापसात संघर्ष उत्पन्न होऊन सारी जमात नामशेष होते. यादवांचं असंच व्हायचं होतं. तर आपापसात लढून सर्व जमात नामशेष होण्याच्या या प्रकाराला यादवी असं म्हणतात. श्रीकृष्णानं यादवांची ही गती बरोबर ओळखली होती. यादवांपैकी वृद्ध, समजूतदार, आप्तइष्ट, मित्र जे होते ते सर्व श्रीकृष्णाचे सांगणे ऐकून द्वारकेबाहेर निघाले. स्त्रिया, मुलं, बाळं, म्हातारे, कोतारे नौकेत बसून शंखोद्वाराला गेले. रथ, हत्ती, घोडे, चतुरंग सैन्य बरोबर घेऊन श्रीकृष्णासकट सगळे यादववीर प्रभासला गेले. अरिष्ठांची शांती व्हावी म्हणून त्यांनी संपूर्ण तीर्थविधी केला. नाना प्रकारची दानं दिली. मोठं अन्नदान केलं आणि साऱ्या यादवांनी मिळून भोजन केलं आणि विधीपूर्वक पारणं सोडलं. पण नियतीची गती मोठी विचित्र असते. भोजन झाल्यावर आपलं अरिष्ट आता नाहीसं झालं या कल्पनेनं उंची मद्य आणून त्यांनी मद्यपान करण्यास आरंभ केला. मैरेयक नावाचं मद्य अतिशय मधुर असतं. ते जिभेला लागलं की पुरे शहाण्यालाही वेडा करून सोडतं. त्याचं यथेच्छ पान करणारे लहान थोर यादव सगळे आग्रह करून करून पिऊ लागले. सगळे धुंद होऊन मदोन्मत्त झाले. एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढू लागले आणि अखेर हत्यार उपसून एकमेकांवर घाव घालू लागले. आता मद्यप्राशन केलेलं असल्यामुळे तनावर आणि मनावर नियंत्रण राहिलेलंच नव्हतं आणि सारासार विवेक हा तर गळूनच पडला होता. त्यामुळं हत्यारांनी एकमेकांवर घाव घालणं म्हणजे हे आपलाच आपण नाश करून घेणं हे त्यांना त्या मद्यधुंद अवस्थेमध्ये काहीच कळालं नाही आणि थोड्याच वेळात सर्व चतुरंग सैन्य एकमेकात मिसळून रणकंदन सुरू झालं. काळाची संहारक गती इतकी विलक्षण असते की श्रीकृष्णाचे मुलं देखील आपापसात युद्धाला पेटले. मदोन्मत्त झालेले यादव सगळं विसरून पूज्य पुरुषांचा जीव घ्यायला तयार झाले. बाप, लेक, चुलता, पुतण्या, मामा, भाचा, आजोबा, नातू आणि जिवलग मित्र एकमेकांचा जीव घेऊन रणात पडले. इतकंच नाही तर श्रीकृष्ण समजूत घालण्यास पुढे आले तेव्हा उरलेले सारे यादव त्यांना आणि बलरामाला ठार मारण्यास धावले.
आपल्यावरच प्रसंग आलेला पाहून बलराम आणि कृष्णांनी मोठ्या शर्थीनं स्वतःचं संरक्षण केलं. सारांश काय तर वेळूच्या बेटातील वेळू एकमेकांवर घासून विस्तवाची ठिणगी पडते आणि तिनं सर्व अरण्य जळून जातं. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाच्या समोर सगळ्या यादव कुळाचा नाश झाला. जय हरी.